कन्नड गोताळा अभयारण्यात सापडलेल्या मृतदेहाच्या हत्येचा गुन्हा उघडकीस, आरोपी जेरबंद. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कार्यवाही. दिनांक 3/9/2025 रोजी पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीण हद्दीतील गवताळा अभयारण्यात सायगवन शिवारात गट नंबर 75 सनसेट पॉइंट जवळील घनदाट जंगलात उत्तरेस 25 ते 30 वयोगटातील अज्ञात इसमाचे अज्ञात कारणासाठी कशाने तरी गळा कापून मारून धडापासून मुंडके वेगळे करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुरुष जातीचा मृतदेह फेकून दिलेला आढळून आला आहे. यावरून पोलीस ठाणे कन्नड ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर 224/2025 कलम 103(1) 238 BNS प्रमाणे दिनांक 4/9/2020 रोजी दाखल करण्यात आला होता. नमूद प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याच्या अनुषंगाने माजी पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे वेगवेगळे तपास पथक तयार करून मार्गदर्शन करून नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मैताच्या अंगावरील अंडरवेअर, हातातील घडी तसेच मैताचे जबड्यामध्ये एक क्लिप बसवलेली आढळून आली होती. तसेच नमूद क्लिप अनुषंगाने सदरच्या क्लिपचे ऑपरेशन करणारे वेगवेगळ्या डॉक्टरांना तागोशाचे पथकातील पोलिसांनी भेटी देऊन सदर क्लिपबाबत माहिती घेतली. सदरची क्लिप SMBT हॉस्पिटल नांदी हिल्स, धामणगाव घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक येथे बसवण्यात आल्याची माहिती मिळाली. स्वागोशा पथकाने नमूद हॉस्पिटल येथे जाऊन माहिती घेतली असता दिनांक 22/7/2023 ते 7/8/2023 दरम्यान सदरची क्लिप निखिल हिरामन सूर्यवंशी वय वर्ष 28 राहणार शिंदी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यास बसवण्यात आली असल्याची माहिती मिळाली. दरम्यान दिनांक 4/9/2025 रोजी पोलीस ठाणे चाळीसगाव ग्रामीण येथे मिसिंग क्रमांक 53/2025 अन्वये दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखा पथकास मिळाली. पथकाने नमूद मिसिंग अनुषंगाने मैताचे भाऊ व कुटुंबातील इतर सदस्यांना मैताच्या अंगावरील अंडरवेअर व हातातील घड्याळ तसेच जबड्यात बसवलेले क्लिपबाबत विचारणा केली असता सदरबाबत दुजोरा देऊन मैताच्या कुटुंबातील सदस्यांनी मयत हा निखिल हिरामन सूर्यवंशी उर्फ लगड उर्फ पाटील उर्फ सुरोशे वय वर्ष 28 राहणार शिंदी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव असे असल्याचे निष्पन्न झाले. नमूद माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखा पथकाच्या 2 टीम मौजे शिंदी गावात अहोरात्र मुक्काम करून मॅन्युअली तपास करत जवळपास 100 ते 150 कॅमेरे यांची तपासणी केली. तसेच शिंदी, येड्रा, सायगोहन, चाळीसगाव इत्यादी भागात फिरून मैताचे मित्र, नातेवाईक, शेजारी गावातील नागरिक तसेच त्यांच्या संपर्कातील इतर लोक जो त्या ठिकाणी काम करत होता त्याच्याकडून मैताबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली. मयत निखिल हा रोजंदारीवर धुमूस चालविण्याचे काम करत होता. तसेच तो बकऱ्या चोरण्याचे काम तसेच गावामध्ये गुंडगिरी देखील करत होता. सदरबाबत त्याचा मित्र श्रवण ज्ञानेश्वर धनगर राहणार शिंदी तालुका चाळीसगाव या सर्व माहिती होती. तो बऱ्याच वेळा सोबत असायचे. श्रवण धनगर हा निखिलचा मित्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखा पथकास मिळाली. यावरून पथक त्याच्यावर नजर ठेवून होते. आज रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विजयसिंह राजपूत व पथकाने त्याची कसोशीने व कौशल्य वापरून त्यास भावनाशील करून विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करताच तो तुम्हाला सर्व सांगतो असे सांगून ढसाढसा रडायला सुरुवात करून सर्व हकीकत सांगितली की मयत निखिल याने मला दिनांक 26/8/2025 रोजी भेटून त्यास त्याच्या मैत्रिणी छत्रपती संभाजीनगर येथे भेटायला जायचे आहे असे सांगून सोचत असल्याचे सांगितले. यावरून मयत निखिल सूर्यवंशी व श्रवण धनगर असे त्यांच्या मोटरसायकलवर सायगवन मार्गे सनसेट पॉईंटजवळ घेऊन आला व तेव्हा निखिल हा श्रवण यास म्हणाला की मी चोऱ्या करतो, गुंडगिरी करतो, दारू पितो, माझे सर्व लफडे तुला माहिती आहेत, तुझ्यामुळे माझी गावात बदनामी होत आहे, हे तू जर मेला तर माझे लग्न होईल, माझ्या सर्व अडचणी सुटतील, आज तुझा शेवटचा दिवस आहे असे म्हणून सोबत आणलेली कुऱ्हाड त्यास मारण्याचा प्रयत्न केला असता श्रावण याने त्याच्या गुप्तांगावर लात मारली. तेव्हा मयत निखिल हा खाली पडला. निखिल खाली पडताच त्याच्या हातातील कुऱ्हाड श्रावण याने हिसकावून निखिलच्या मानेवर वार करून त्याचे शिर धडापासून वेगळे केले असल्याची कबुली दिली.
नमूद गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून तपासकामी आरोपीस पोलीस स्टेशन कन्नड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सह पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सह पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस हवालदार प्रमोद पाटील, वाल्मिक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, प्रशांत नांदवे, महेश बिरुटे, समाधान दुबिले, दीपक सोरोशे, बलवीर सिंग बहुरे, योगेश तरमळे, जीवन घोलप, चालक संजय तांदळे, निलेश कुडे, महाराष्ट्र पोलीस सी कविता पवार यांनी केली आहे। आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे।